नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फॉर माइंड ब्लॉग चॅनलवर. काळूला इकडे घ्यायला लागलोय. काय झालं माहिती आहे का, त्या शेळ्यांवरच्या पिसू सगळ्या काळूला लागल्या आणि काळू खराब व्हायला लागला, म्हणजे ठकायला लागला. म्हणून त्याला इकडे बांधायचं केलंय. दिवसा इकडे बांधतोय, रात्री तिकडेच असतो बरं का. काळूला आमच्यात जरा काहीतरी आवाज आला ना गावभर दंगा करतं. काळू लय हुशार आहे. आणि आमच्यात ह्यांचं काय चाललंय, काय करायला लागला, काय करायला लागला, काय करायचं चालू आहे बघा. इथं काय झालं माहिती आहे का, आमची पलीकडचं लाईटचं कनेक्शन ते एक ट्रक काय आलं होतं, आयसर आलं होतं, त्यात पायपा भरून चाललं होतं आणि त्या पाईपात अडकून आमचं कनेक्शनच तोडून घेऊन गेलं. त्याच्यानंतर आता आमची सध्या इकडं लाईट तिकडं मीटरमध्ये जोडल्या आणि रोड पूर्ण झाल्यावर मग ते लाईट आम्हाला जोडून देणार आहे. ती आता ती कधी जोडून देते ती काय माहिती. तोपर्यंत आमची इकडं लाईट चालू. इकडं गाडीवरनं जाऊन आहे ना, त्याचं वरचं ते कवर निघाले केबलचं. आता त्याला पाईप टाकायचं आहे वरनं, म्हणून तसं करायला लागलं. तर त्याला ते काय म्हणायचं, चिकटपट्टीनं गुंडाळायला लागल्यात. आणि आपल्याला जायचं आहे पलीकडं. काल कोंबड्यांना खाद्य आणलं आहे बरं का. आणि कोंबड्यांना खाद्यापेक्षा आहे ना गवले आवडते, गवले आवडीनं खाते द्या. आता तलंगा अंडे घालायला लागले ते. आता 1-2-3 अंडे घालायला लागले त्या तलंगा. अजून काही सगळ्यांनाही त्या घालायला लागल्या. आता इथं अजून रोड नीट करायचे ते बरं का. इथं स्लोप अजून एक डंपर बसतं इथं मरून. एक डंपर टाकतो म्हणले ते, मग स्लोप करून रोलिंग करून देतो म्हणले ते. आता कधी देते ते काय माहिती आहे. खरं रोलिंग करून घ्यायला लागतं. कारण काय माहिती आहे का, आम्हाला इकडं खात बीत उचलायचं झालं तर आहे ना, ट्रॅक्टर कसं न्यायचं, त्यामुळे तिथं रोड करून घ्यावं लागते. वातावरण एकदम फ्रेश झाले, पावसासारखं झालं आहे बघा. आबाळ बिबाळ आले, वारं सुटले आणि वारं सुटले मग छान वाटतं. पण सारखं वारं नाही सुटत. हे कोंबड्या काय गुण आहे काय माहिती बरं का. आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच, मला पण आणि घरातल्यांना पण सगळ्यांना, आम्हाला इकडं जनावराकडे आलं ना लय करमतंय आणि तिकडे गेलं म्हणजे करमत नाही. पोरं पण म्हणते ते आमची, तिकडं जनावराकडे गोट्याकडे गेलं का लय करमतं, इकडे येऊ वाटत नाही. दुपारी तर भया म्हणते मम्मी दुपारी पण तिकडं बाबे झाडाखाली खाट टाकून झोपू का म्हणते. लय छान वाटते. कारण आम्ही पहिल्यापासून इथं राहिलोय आणि इथं माळातच आम्हाला म्हणजे असं भारी वाटते, छान वाटते. इथं आलं की करमते. पलीकडे नाही आम्हाला करमत. आम्ही आता 5-6 वर्ष झालं तर राहतोय, तरी पण आम्हाला तिकडं करमत नाही. इकडं आलं म्हणजे कसं आहे हो गाई, असे सगळे गोळा होते त्या हो गाई. आज सगळे गोळा होते ते. पुन्हा ते कालवा चालू असते, जरा पिल्ली वरडायचं, म्हैस जरा वरडायचं, कोंबड्यांचं कुरकुर चालू असते. त्यामुळे इकडं आल्यावर लय करमतं आणि पलीकडे गेल्यावर नाही करमत. भैयाला कसं इकडं आलं ना ते पिल्ल्यांबरोबर खेळतंय आणि त्यामुळे त्याला तिकडं नको वाटतंय. आता ती मांजर एक झालंय खेळायला. त्या मांजराचा खेळ एके दिवशी दाखवते तुम्हाला. ती भैयापाशी येऊन बसतं भैयाची खोड काढायला आणि चांगलं 15-20 मिनटं त्यापासून खेळून झालं का मग जाऊन झोपतं या मांजर. त्याला सवय झाल्या. आणि ह्यांना मी जवळजवळ 2 किलो आता तांदूळ टाकले, गहू टाकले, तरी पण आणि गहू पाहिजे आणि खाद्य नको झालंय त्यांना, असं झालंय. तर काल आपण या बोकडाचा व्हिडिओ टाकलाय आणि ही बोकड आहे ना 18पर्यंत मागून गेल्यात. आपण लाईव्ह वजन एके दिवशी करून दाखवू या व्हिडिओत, वजन काटा आणून. आणि हे बोकड आपण देणार आहे बघा, फायनल 20 आलं तर देणार आहे. बोकड चांगला आहे, गुटगुटीत आहे. असं व्हिडिओत नाही एवढं छान वाटत नाही, पण तुम्ही समोर बघितलं ना मग तुम्हाला समजल बोकड कसं काय आहे. एकदम म्हणजे एकदम छान आहे बोकड. एवढं मस्त आहे बोकड ब्रीडिंगसाठी. वजन करून दाखवूया एक दिवशी आपण. मी काटा त्याने आणतो म्हणलं तर काटा आणून एक दिवशी वजन करूया, म्हणजे मग तुम्हाला पण समजल वजन किती आहे आणि त्यावरनं कळलं. 18पर्यंत मागितलंय मी, आम्ही काही दिलं नाही. आणि हे बोकड आम्हाला 20पर्यंत द्यायचं आहे. ही मागितलंय बघा 20ला मागायला लागले. हे काही दिलं नाही आम्ही, कारण हे आम्हाला शेळ्यातनी ठेवायचं आहे आणि हे बोकड 20ला द्यायचं आहे. बघा कोणाला पाहिजे असला तर. आणि आमचा इथला ॲड्रेस आहे मिरज तालुका लिंगणूरमध्ये. मिरजपासून आहे ना 25 किलोमीटर आहे बघा. आणि इथं तुम्ही येऊन बघू शकता. ज्यांना पाहिजे असेल त्यांना कसं असतं, आता ज्यांना शेळ्यात ब्रीडिंगसाठी ठेवायचं आहे त्यांच्यासाठी एकदम चांगलं बोकड आहे, मस्त आहे. आणि छान पिल्ली छान पडते ते बरं का. 20,000पर्यंत फायनल आलं तर द्यायचं आहे ना मावशी. 20,000पर्यंत द्यायला चालतंय काय बोकड, तांबडं बोकड 20,000पर्यंत द्यायला होतंय का? ठीक आहे, 20,000पर्यंत द्यायचं आहे बघा. कमेंट आले तेव्हा कितीला द्यायचं आहे म्हणून किंमत.
आणि हे काळं बोकड पण द्यायचं. आता झालं ह्या शेळ्या आल्या त्या माझ्यावरती पण गाभण गेली, ती पण गाभण गेल्या आणि ही तेवढी तांबडी तेवढी गाभण जायची बाकी आहे. आणि ही गाभण गेली ना, हे मोठं बोकड पण द्यायचं आहे बाई, हे पण द्यायचं. हां खायला दिला बोकड लई छान आहे बरं का, पाट पण छान आहे. बोकडं खायला चांगली असली तर चांगली राहते ते, नाहीतर बोकडं ठकते ती. आमची बोकडं तिन्ही पण खायला चांगली आहे. ती पाट पण खायला एकदम चांगली आहे आणि ती दोन्ही ही काळं बोकडं पण चांगलं आहे बरं का खायला. हे पिल्लू, हे पिल्लू पण खायला लई छान आहे आणि ती बोकडं पण खायला चांगलं आहे. आणि खायला चांगली असल्याशिवाय पिल्ली चांगली तयार होत नाही ती. आणि ते पिल्लू हे तिन्ही पण पिल्ली आमची आहे ना, कोंबड्यांचं खाद्य पण खाते ती, त्याच्यानंतर शेंगपेंड खाते ती, गहू खाते ती, मक्का खाते ती, तांदूळ खाते ती आणि गोळी पेंड पण खाते ती. त्यांना काय वाटतं तिथं सरकी पेंड पण म्हशीची ठेवली ना, ते पण खात होती. त्यामुळे पिल्ली खायला चांगली असल्यामुळे पिल्ली चांगली आहे, ती चमक आहे आणि वजन पण मला वाटतं बऱ्यापैकी असं त्यांचं. नाही दिलं. ही काळं बोकड आहे ना, ही बोकड 20ला मागितलं आहे बघा, दिलं नाही. आणि ते तांबडं तेवढं 18पर्यंत मागितलं आहे, नाही दिलं. आम्हाला फायनल 20 आलं तर द्यायचं आहे. बोकड एकदम चांगला आहे, त्यामुळं आपण कसं आहे माहिती आहे का, चांगला माल असला ना चांगलंच पैसे येतात. आणि माल चांगला असल्यामुळं तेवढं 20,000 रुपये. 20,000 रुपये काही जास्त नाही. आता तुम्ही फार्मावर जाऊन बघा, एवढं पिल्लू 10,000 15,000 हजार त्या एक महिन्याभराच्या पिल्लांना सांगते ते. आमचं तर हे 5 महिन्याचं बोकड आहे, पूर्ण 5 महिने झाले, 6वा महिना त्याला चालू आहे. आणि त्या वयाच्या मानानं आहे ना, बोकड पण एकदम छान आहे, एकदम मस्त आहे बोकड. तर बोकड कसं वाटतंय सांगा, आणि ज्यांना पाहिजे असेल त्याने येऊन घेऊन जाऊ शकता, असं काही नाही. बोकड लांबार आहे, उंच आहे, छान आहे. त्याला कुठंसुद्धा म्हणजे असं नावं ठेवायला जागा नाही, इतकं छान आहे बोकड. असं द्या, संध्याकाळ झाली आहे. हे बघा गोलू कसं आहे, छान आहे की नाही. तसे ह्याला मागितलं 20ला, नाही दिलं बरं का, कारण नाही द्यायचं 20ला. हे गोला की बाबा देते. हे इकडे बघ, समोर बघ, समोर बघ बाबा, तुला बघणार आहेत बाबा, आहे की नाही. हे पण द्यायचं आहे बरं का, शांत आहे बोकड. माझ्या एवढा उंच आहे, हो का, ह्याला काय उचललं नाही काय नाही, आळवाच आहे. आणि हो का माझ्या एवढा उंच आहे. केवढा आहेस रे तू, एवढा आहे बघा. एवढा उंच आहे बोकड आणि समाधान आहे, छान आहे, चांगला आहे. हे पण कोणाला जर ब्रिडिंगसाठी पाहिजे असला तर हे पण द्यायचं आहे. आणि हे पण खायला बियायला चांगलं आहे बरं का, भरडं सगळं खाता. एकदा काय होतं माहिती आहे का, आमच्या मावशीचं बोकड आहे ना, लय सुगडा आहे. हे शेंगपेंड खायला नको म्हणतोय, अखंड मक्का खायला नको म्हणतोय, गहू पाहिजे, गहू तेवढं खातोय. आणि दूध प्यायला पाहिजे म्हणतोय, शेंगपेंड दुधातून पितोय. म्हणजे असं चाटकी बोकडं नसायची बरं का, सुधरत नाही ते. मावशी तर इतकं चांगलं चांगलं खायला घालत्या, पण ह्याला टॉनिक मावशीला कसं असं म्हणजे कसं आहे माहिती आहे का, परिस्थिती नाजूक असल्यामुळे ते हात पण पोचायला पाहिजे. टॉनिक महाग आहे ती, त्यामुळे मावशीला आणायचं होत नाही. आणि बोकड जरा सुगडं आहे खायला. टॉनिक घातलं म्हणजे हे पण खातं आहे बरं का, असं काही नाही. पण आमच्याचने कसं जरा टॉनिक मिळते आणि त्यामुळे पिल्ली खाते. देव गाई त्याचं अजून त्याच्या आईचं दूध पिते पिल्लू. 5 महिने पूर्ण झाले, 6वा महिना. पिल्ल्यांना जर आता चांगलं दूध मिळालं, चांगलं खुराक मिळालं तर पिल्लीला छान होती ती बरं का. तर असू द्या, कसा वाटला व्हिडिओ सांगा. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन ज्यांनी असतील त्यांनी सपोर्ट करा. आणि कसा वाटतोय व्हिडिओ सांगा सगळ्यांनी. धन्यवाद. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.